मुळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ना त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्र, कळलं का? ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच, पण मतं मिळण्याचा, तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात. आणि ह्यांनी काही फायदा होणार नाही. वरळीकर सुज्ञ आहेत, त्यांना या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा त्या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये. आम्ही आमची निवडणूक लढवतोय. मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये. कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, पण ही गोष्ट खोटी आहे. ज्या पद्धतीने अशा पद्धतीचे खेळ जे केले जात आहेत, म्हणजे अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये असे उंगळवाणे प्रकार बरेच बघायला मिळतात. भयंकर भयंकर. मी हे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि विचित्र गोष्टींचे वापर होतील. आणि त्याप्रमाणे ते होत आहे. कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाहीये, म्हणजे ना अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचंच. आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही. आता मला असं वाटतं की ती वेळ निघून गेलेली आहे. त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला असं वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये खाल्लेली आहे. लोक या गोष्टींच्या भुलतापाना बोलणार नाहीत. साहेब, यांना पैशांचाही वापर खूप होतोय, ज्या प्रकारच्या घडामोडी समोर येत आहे. पैशांचा वापर होतच होता, सध्या खूप उघडपणे होतोय. सध्या खूप उघडपणे होतोय. मतदार मोठ्या संख्येत येत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय या भागात अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात देतात. तर ते मताची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही कसं? वाढली पाहिजे, लोकांनी मतदान केलं पाहिजे, कळलं का? आणि ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. विनोद तावडेंचा कालचा विषय एक आहे, आपण आधी नाही, मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही. म्हणजे मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या, पण त्या बातम्यांमध्ये काही फारसा डिटेल्स नव्हते. कारण कोणतरी काहीतरी बोलत होतं, कोणतरी अजून काहीतरी बोलत होतं, त्यात फार डिटेल नव्हत्या. ते डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेन मी, आता काय बोलता नाही येणार. सर, गेल्या 72 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात, गाड्या फोडल्या जात आहेत. अशा पद्धतीची सध्या परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येते. काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा, आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही. आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता, असे जर समजा ह्या सगळ्या गोष्टी दलबदली प्रकार व्हायला लागले तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणकोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षांकडनं तो होणारच आहे ना, ती गोष्ट होणारच आहे. गँगवर नाही, गँगवर बरेच दिवस चालतं. पण मुद्द्यांवर कोणच बोलत नाही. आपण एक ब्लूप्रिंट समोर आणली, एस्थेटिक नाही. काय होतंय, प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फुटेज तुमचं मुद्द्यांचंच असतं. त्याच्यामुळे आपण तरी काय करणार. ठीक आहे. थँक्यू.